हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि फायनली आपण आज तो पॉडकास्ट करणार आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आता काय 10-12 दिवस व्हिडिओ येत नसतो. आता कॉन्टेंट सगळं छापून झालेलं आहे, लय लाड झाले भक्तांचे अंड्यांचे. आता बस आता माहेश्वरी साम्राज्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे. खूप आपण माहेश्वरी साम्राज्य, आपण नाही म्हणजे तिने खूप इग्नोर केलं आणि फुल मज्जा करून घेतली, खूप कमवून घेतली इकडे. आता तिकडे कमाईची वेळ आहे. तर अंड्यांनी आता गप बसायचं, फुटायचं गपचूप, फक्त पॉडकास्ट ऐकायचा. आणि पॉडकास्ट ऐकल्यावरती फालतूच्या कॉमेंट करायच्या नाही. अंड्यांना काल 4 अंड्यांना उडवलं मी, फोडलेत त्यांच्या टकल्यामध्ये. जास्ती यायचं नाही परत असंच फोडणार, फेकून मारणार अंडी तुमचीच तुमच्या डोक्यावर. आजळ लावणी आली मी आज, असं नका बघू चचू, मला बिलकुल येत नाही लाज. केला शृंगार आणि लावलाय फिल्टर खास, दिसते मी नैनापेक्षा भारी, हो आलाय मला मास. नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी वाकडा दातवाली, पागल करते तुझी कुरतडणारी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी मासाड चचू, फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी मासाड चचू, फोटो नैनाचा काढ. चू द व्हिडिओग्राफर. चच्चूला खास नयनावरती फोकस मारायला नेला होता, त्याच्यावर आपण येऊया नंतर. आता आधी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. मी एक सगळ्यात आधी चांगला फिल्टर शोधून काढला जो मला एकदम उपयोगी येईल आणि मी एकदम अशी तुकतुकीत आणि अशी टाईट, म्हणजे स्किन, तोंडाची चेहऱ्याची स्किन अशी टाईट दिसेल असा फिल्टर मी शोधून काढला. आणि ते सगळ्यात आधी मी काम केलं. मी म्हणजे मावसाड नाही, इथे मी म्हणजे मावसाड आहे, आय एम द नरेटर. ओके. त्याच्यानंतर मग मी इनरवेअर घेतले आणि त्याच्यावरती ना मला एअरिंग मिळाले, एअरिंग फ्री मिळाले. मी इतकी लकी आहे ना की मला ना काय पण म्हणजे मी घेतलं ना तर मला काही ना काहीतरी फ्री मिळतं. तर ह्या वेळेला ना मी इनरवेअर घेतले, तर मला एअरिंग फ्री मिळाले. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी की इथे एअरिंग फ्री मिळाले हे महत्त्वाचं नाही आहे, तर ते कशावर फ्री मिळालं हे महत्त्वाचं आहे. समजलं मंडळी, समजलं? हो चच्चू, मज्जा ऐकत नाही बाबा. नवरीला टफ आहे. नवरीने एवढी स्वतःची हे घेतली नसेल ना, म्हणजे शॉपिंग आणि सगळं एवढं असं बघितलं नसेल ना, तेवढं हिने स्वतःसाठी करून घेतलं आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे हिने स्वतःच्या लग्नाची हौस मला वाटतं ह्या लग्नात मिटवली आहे. म्हणजे हिच्या स्वतःच्या इमॅजिनेशनमध्ये हिचंच लग्न होत होतं आणि आता पुढचे विधी पण होणार आहेत हिचे, त्याच्यामुळे सगळी पूर्व तयारी केलेली आहे. ताई लिंक दे ना प्लीज, आणि तुझं कलेक्शन दाखव ना इनरवेअरचं. ताई माझं नवीन लग्न होणार आहे, तर तू कसे इनरवेअर घेतले ते दाखव ना. जाळीवाले घेतले की विदाऊट जाळीवाले घेतले की पॅडेड घेतले की आणि अनपॅडेड घेतले की कसे घेतले ते सगळं दाखव ना. आणि साईज वगैरे सगळं, म्हणजे कोणाला तुला किती साईज लागते. माझी बॉडी पण तुझ्या सारखीच आहे आणि माझी फिगर पण तुझ्यासारखीच आहे, तर ते पण सगळं सांग ना. एक डिटेल व्हिडिओ कर ना ताई, कर ना. बापरे, आणि ते घावण होते की तेलपोळी, काय केलेलं रे बाबा, इतकं तेल घावण्याला तळून एकदम त्याच्यातनं एकदम निथळून काढले होते ते घावणे. आणि मोठी काळजी दाखवते ताईची. ताईनं असा तडका दिला, तर मी ताईला म्हटलं की ताई तुम्ही असं काय, म्हणजे त्यांना सांगत नाहीत काय झालं की. मग मी त्यांना बघितलं ना कुठे असं काय दाग बीग, तर मग मी त्यांना विचारते, मग तेव्हा सांगतात. तेव्हा मग मला काळजी वाटते ना, मी त्यांना म्हणते की करा तुम्ही, पण एकदम असं सांभाळून करा बस. ना हिला त्यांची काळजी वाटते ना त्या हिला काहीतरी म्हणजे ही टेन्शन घेईल किंवा हिला वाईट वाटेल म्हणून सांगत नाही. ते कांड करतात, त्यांना पण काय माहिती नसतं. त्या दिवशी फोडणी देताना ते आपोआप असा तो भडका उडाला असेल, ते कव्हरअप करायला हिला टेपा टाकून दिल्या ताईंनी की असंच द्यायची असते आणि अशीच फोडणी बसली पाहिजे. ताई बसवून टाकाल एकदा तिचं, समजलं ना. ती चिमणी आहे ना काय आहे, कुठे काय करत असतात मोठे आगीचे खेळ दाखवत आहे. खेळ होईल ना खल्लास, काय मोठ्या एकमेकींचं सांगतायत मोठी. चलपट मावसाड येडीबाई, हट हुर्र. हा बिडाचा तवा मी आणलाय आणि नंतर मग पुढे म्हणते की जर तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता आणि ना कूपन कोड माझा टाका, म्हणजे मग तुम्हाला ना डिस्काउंट मिळेल.
भक्त काय घेत नसतात. हे फक्त हिची गलतफहमी आहे आणि उगाचच आपलं त्या प्रमोशनवाल्यांकडनं पैसे घ्यायचं म्हणून बोलते. गलतफहमी नाही, हिला पण माहिती आहे आपले भक्त काय त्या लायकीचेच नाही आहेत, ते कसलं काय घेणार आहेत. तर उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलते. आणि जर तू आणलायस तर तुला कुपन कोड कुठून मिळाला गे? हां, शाणी येडीबाई. शाणी नाही आहे तू, येडी आहेस, येडीबाई. हट. कोणाला समजते ग? मी हे तरी केलं, मी ते तरी केलं, हे तरी झालं, हे तरी आवरलं, काहीतरी केलं. अगं तू स्वतःच काहीतरीच आहेस. गप्प बस. काय पण बडबडत असते, हे तरी ते तरी, असं तरी तसं तरी. तर्री तुझ्या ह्याला बघ, घावण्याला आली तर्री 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 करत. तर्रीवाले घावणे खाते. घावणं कसलं? तल्ली तर्रीवाला पोळा आहे तो, तर्रीवाला पोळा. बुडवून काय गरजच नाही आहे कशात चटणी बनवण्याची. ते तसेच खाल्ले तरी पण असंच ज्युसी घावणे. ज्युसी नाही, सॉरी, तेलकटीचे तेलकटे घावणे. मी बघितलं का ढापाडी कशी त्या बोंबडीचं ढापते. ही पण खेळायला लागली. कोण कोणास म्हणाले. बाबा म्हणाले की आज तू नको जाऊ, मी घेऊन येतो इवलुशा भैरवला. मी म्हणाले ठीक आहे. कोण कोणास म्हणाले मंडळी? ही म्हणाली की बाबा म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. आणि ते चिल्ड्रन डेला तर काय बाबा लाडातच आलेले एकदम. चिल्ड्रन्स डे. मी छोटी आहे ना, एक मौका सोडत नाही, एक मौका त्या चच्चूला थेरडा म्हातारा दाखवण्याचा. असं ही दाखवते की बापरे मी तर उपकारच केले आणि कळीच मिळाली त्या चच्चूला. आणि ती चिटाई पण तसंच आविर्भावात होती. माझी सुंदर अशी मुलगी दिली तुला. अरे ती तिथे जाऊनच पर आले तिला. तिथे कोणाच्या जीवावर गेली, तिथे कशी पोचली ती? हां, कसा काय तिला मुंबईचा चपरासी कसा मिळाला? हां, तो मुंबईचा चपरासी आहे म्हणून ही गटाराच्या अलीकडे जाऊ शकली. हां, नाही तर ती पलीकडेच होती. ती फक्त आणि फक्त त्या पलीकडून अलीकडे चपरासी, मुंबईच्या चपरासीच्या जीवावर आली आहे. त्याच्यामुळे चपरासीला डोंट अंडर एस्टिमेट. चच्चू चपरासी. मला पण काहीतरी पाहिजे आणि काय घेऊन आला? चच्चू तर आणि हे एक नंबरचा चच्चू चपरासी तरी बरा असतो, थोडं डोकं असतं त्याला. हा तिला क्लिप्स घेऊन आला. ते क्लिप्स पण असे आणले की स्वतःची बायको कशी आहे काय, म्हणजे तू काय समजतो काय? हां, माहेश्वरी साम्राज्याची महाराणी आहे ती, उंदरांची राणी, उंदीर क्वीन. आणि तू तिला असे मांजरीवाले क्लिप्स घेऊन आला? आता ती देणार आहे, देऊन टाकणार आहे. असंच सगळ्यांना उतरण देत असते मावसाळ. आणि हिची उतरण सगळे घेत पण असतात. किती ती खाजी तर एकदम एक नंबर. कोणी नाही घेतलं ना तरी सगळं पडीक सगळ्या गोष्टी ती खाजी घेत असते. तरी पण अवतारातच असते. इतकं शॉपिंग करते, इतकं दुसऱ्याने दिलेलं घेते, सगळं हे करते. पण अवतार काय बाई त्या खाजीचा काय सुधारत नाही. बघितलं ना काय अवतार करून फिरत होती ते लग्नामध्ये. आणि ना असंच पाहिजे त्या खाजीला, असंच रडकुंडीला आणलेली त्या खाजनंदिनीने, तिला खाजंडिनीने एकदम असंच पाहिजे. जेव्हा लोक सांगतात, जेव्हा चांगल्या चार समजुतीच्या गोष्टी सांगतात ना, तेव्हा तुम्हाला ऐकायचं नसतं. तेव्हा उलटं स्वतःचं ज्ञान, किती गो बाई मी हुशार. या दोघी बहिणी अशाच की नाही ती राहते, ती खेळते, दुनियाभरची कारणं सांगतात. आणि आता बघितलं ना कोणाकडे नाही राहत. जी पोरगी स्वतःच्या वडिलांकडे नाही राहत ती कोणाकडे राहणार आहे? त्या नाऱ्याला पण ऐकत नाही. अशी चिपकते बाप रे, चिकडगम माशीसारखी झपाटा मारून की काय म्हणजे काहीच नाही. आणि कोणाला कशाला फरक पडेल? कोण काहीतरी करेल तरी, काहीतरी तिला घेईल तरी. घेतलं पण असतं. लहान मुलं अशी हसती खेळती असतील तर कोणी घ्यायला तयार होतं. पण हे राहतच नाही तर काय करणार? मस्त पुरा सगळा उतरला होता हिचा खाजीचा पूर्ण. एक तर ती खाजी आता खाजी कमी, खाजा जास्त झाली आहे. सगळी बॅग वगैरे भरली. मी बोलली ना हिने ना सगळं म्हणजे जसं एखादी नवरी मुलगी जसं पॅकिंग करते तसं हिने बहुतेक तेच, म्हणजे जेव्हा तिला ते करायला नाही मिळालं ना आत्ता करून घेतलं तिने. म्हणजे मी स्वतःच्या हिमतीवर परत माझं लग्न पण लावू शकते तसं तर. पण ठीक आहे, मी तेवढा खर्च करण्यापेक्षा दुसऱ्याच्या लग्नाच्या खर्चात मी असं फील करून घेते की माझंच लग्न. चान्स मिळाला असता तर या चच्च्याला पण बदलून टाकला असता, जळपट चच्चा कुच्चा. पण जाऊ दे, तसं पण मी कुठे भाव देणार आहे त्याला. तो असाच येणार आहे. तो तर नयनाला कॅप्चर करायला येतोय, माझ्याबरोबर थोडीच फोटो काढायला येतोय. तर त्याच्यामुळे जाऊ दे, मी अशी एकटीच आपल्याच ह्याच्यामध्ये दुनियेमध्ये असणार. उंदरी हूँ मैं मुझे न छूना,
उंदरी हूँ मैं. सो मी सगळ्या प्रीमियम कलेक्शनच्या साड्या घेतल्या आहेत आणि हे सगळं कॅटलॉग कलेक्शन असणार आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता माझ्या पेजवरून. माझ्या पेजवरच्या साड्या मी सगळ्या नेसणार आहे आणि म्हणजे आता मला नवरीला टफ द्यायची. आता तुम्ही मला सांगा की माझ्या साड्या जास्त छान होत्या की नवरीच्या. तिला मी ऑफर केलं होतं पण ती नाही म्हणाली, तर मग मला आता मी तिला दाखवून देणार आहे की माझ्याकडे तिच्यापेक्षा पण किती छान साड्या आहेत. तिने माझ्याकडून साडी न घेऊन किती मोठी चूक केली आहे, तिला लवकरच कळेल. उंदरी हूँ मैं. हट पागल बाई, हट हुर्र येडी बाई. अरे ही अट्टल सेतूची माहिती देत होती ना, इतकी अशी धडधड धडधड धडधड. जेव्हा ही कुठून तरी आपली वाचून सांगते ना तेव्हा सेम हेच आहे ना. हाच प्रकार जेव्हा चड्डीने माझ्यावरती व्हिडिओ बनवलेला ना एकदम मला उत्तर, तेव्हा चड्डी जसं बोलत होती, स्क्रिप्ट दिलेली वाचून दाखवत होती, सेम मावसाड. तर मावसाड जेव्हा स्क्रिप्ट असते ना लगेच समजून येतं आणि मावसाड कोणाला स्क्रिप्ट देते ते पण लगेच समजून येतं. नुसती आपलं वाचन करतायत काय, त्यांना काय स्वतःला तरी कळतं का काय बोलतात ते, आणि त्या अंड्यांना तर त्याच्याहूनही काय कळत नसेल. हिला कितीतरी कॉमेंट आलेल्या आणि एक कॉमेंट एकदम एपिक होती हां, एकदम मस्त. ए बाई तू नको सांगू आम्हाला काय अट्टल सेतूचं वगैरे, आम्ही मुंबईतच राहतो. सई मस्त मस्त एक नंबर, शाब्बासकी तुम्हाला, माझ्याकडून शाब्बासकी. बरोबर, हिला ना अशीच लायकी दाखवून द्या. आणि मुंबईत तर आम्ही राहतोच ते तर आहेच, म्हणजे आम्हाला तर नकोच तू ज्ञान देऊ. आणि जे नाही पण राहत ते त्यांना पण माहिती झालं आहे. त्या हिचे एकटीचे व्हिडिओ बघतात का, बोचीला नाही बघत. बोची सारखी उडत असते त्याच्यावरनं. तर बोचीने एवढा फेमस केला आहे की तू काय ग आली मोठी अलीकडून पलीकडे पलीकडून अलीकडे करणारी, आणि शिकवते आम्हाला, सांगते अट्टल सेतूचं ज्ञान देते. चुप चट हट पागल बाई, हट हुर्र. आणि तुझ्यापेक्षा चांगला वापर आम्हाला करता येतो गुगलचा आणि सगळी माहिती वगैरे मिळवण्याचा. अरे ते फोटो सेशनचं स्पेलिंग शिकून ये, आली मोठी अट्टल सेतूची माहिती देते. फोटो सेशनचं स्पेलिंग बघितलं काय, SATION PHOTO SATION फोटो सेशन. मोठी स्वतःला ज्वेलर सरची मॉडेल समजते. आणि ज्वेलर सरवरून आठवलं, आजकाल काय आसभास नाही. ज्वेलर सर आपटला वाटतं कोण येत नाही हिच्या ओळखीने, हिचं कोण येणार आहे अंडे भिकार बघतं. आणि ही पण काय, ही नुसती आपली लुटायला येते. आपलं हे बदलून द्या ते बदलून द्या. ते गळ्यातलं बघितलं का पेंडंट, हे ओळखत होतं म्हणून मी आता चेंज करून येते. नशीब नवरा अडकत नाही याचा, नाहीतर त्याला पण केला असता. एनिवेज, तर ही गेली आणि ते काय म्हणजे काय लावून आली का, पांढरं चकती घेऊन आली. असं वाटतंय की ते रिकामी ठेवलं आहे. जेव्हा त्याच्यामध्ये जागा भरणारा येईल हिच्या मनाप्रमाणे तेव्हा त्याचा फोटो लावेल. असं ते सध्या रिकामी आहे असं वाटतंय एकंदरीतच. काय करत असते, एकदम येडीबाई आहे, येडीबाई. हट हुर्र. तर आम्ही निघालो होतो आणि आता मी पोचलो, पण आहे ना आमच्या ड्रायव्हरने सगळं जागा चुकवली, त्यांना माहिती नव्हतं त्यांना, तर उशीर झाला. आणि आता मग आम्ही आता विचार करतो की काहीतरी खाऊन घेऊ. मला बाहेर जेवायचं होतं, पण ठीक आहे मम्मी बोलायली आहे की तुझ्या आवडीची शेपूची भाजी करते, ये लवकर घरी. तर आता मी शेपूची भाजी सांगितली आहे, तर आता मस्त घरी जाऊन मम्मीच्या हातची शेपूची भाजी खाते. शेपूची भाजी आणि तेलकट्या पुऱ्या असं मेन्यू आहे. तर आता जाऊन मस्तपैकी शेपूचे ढेकर मारेन जाऊन. चला मग. आणि आता मी सगळे कझिन एकत्र मिळणार आहोत. अरे आता जिथे भेटणार बोलायचं तर तिथे असले ग नमुने, म्हणजे ना खरंच शिक्षणाचा अभाव ह्याला म्हणतात. म्हणजे जे आपण खाजीला बोलतो ना, खाजीचे पॉडकास्ट कान देऊन ऐकते ना मासाड, हां येडीबाई. म्हणून तुला ना तरी पण अक्कल नाही आली. म्हणजे ती चुकीच्या ठिकाणी भेटलं बोलते, म्हणून तिला भेटलं म्हणून आम्ही बोलतो की हे भेटलं ते भेटलं, कपडे भेटले असं बोलते म्हणून तिला आम्ही असं बोलतो. पण म्हणून काय जिथे भेटलं वापरायचं तिथे मिळालं बोलायचं नाही. जिथे भेटलं तिथे भेटलंच. वस्तू मिळतात, मी विसरली होती ॲक्च्युली, मीच कन्फ्यूज झाली. वस्तू मिळतात आणि माणसं भेटतात. मावसाडे येडपट, आम्ही कझिन मिळणार आहे बोलते. कझिन भेटतात ग, कझिन वस्तू आहेत का. हां तू इतकी म्हणजे मटेरियलिस्टिक आहेस ना, तुझ्यासाठी तुझे कझिन्स आणि सगळ्या गोष्टी वस्तूच असतील नाही का. बेच के कमाई मावसाडे येडीबाई. हट हुर्र. काय ग मावसाडे, तू गोल्ड नेणार नव्हती ना, तर बोलते की मी गोल्ड नाही नेणार आहे. आजकाल काय होतं आणि आपण ऐकतोच आहे, आणि मग ते न्यायचं आणायचं ते रिस्क नको, म्हणून मी असं आता बघूया कसं काय करायचं ते असं करून. आणि मग काय तो कसा हार घातला, आणि तो हार आधी तू गोल्डचा दाखवलेला, ते मंगळसूत्र पण गोल्डचं आहे म्हणून दाखवलेलं, आणि तेच घालून मटकत होती, मिरवत होती. म्हणजे ते गोल्डचं नाही आहे याचा अर्थ. आणि जर गोल्डचं आहे
तर मग कसं घेऊन गेली आणि लोकांना काय तोत्या बनवते की नाही मी घेऊन नाही जाणार आहे म्हणून. आणि कुठे काय घालावं, कुठलं काय म्हणजे काय हेच नव्हतं. हिने म्हणजे खरंच बाबा फुल एकदम त्याच तादमध्ये गेलेली. एक दोन गोष्टी होत्या हिच्या. एक तर त्या नयनाला टार्गेट करायचं आणि असं दाखवायचं की मी किती म्हणजे आम्ही किती आमचं काय घनिष्ठ संबंध आहे आणि आमच्यामध्ये काहीच झालं नाही आणि झालं गेलं विसरून गेलो आहे आम्ही आणि आम्ही दो दिल एक जान आहोत आणि एकदम असं ती कशी आहे आणि तिला सगळं फुटेज द्यायचं आणि स्वतः पुढे 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 करायचं आणि स्वतः आपण तिच्यापेक्षा कसे चांगले आहे. मला तर असं वाटतं ना की त्या नयनाला ना उघडं पाडण्याचा हिचा फुल प्लॅन होता. कारण मला पर्सनली असं जाणवलं की ती नयना ना जे लोक काय पण बोलत होते की ती अशी नाही आणि ती तरी बरी आहे, पण मला तर ती एक नंबरची फडतूस वाटली. सगळे एका माळेच्या मणी आहेत एकदम. ती पण काय ओव्हर ॲक्टिंगची दुकान आहे आणि काय एक्सप्रेशन आणि काय तो अवतार एकापेक्षा एक आहेत. बाप रे, ह्यांच्या घरामध्ये एखाद्या मुलीने येणं म्हणजे खतरनाकच आहे. कोण वाचवणार बाबा, भगवान मालिक आहे उसका तो बी. त्या नवऱ्याला जरा सुबुद्धी असेल तर, नाहीतर ज्या घरात अशा बहिणी आहेत ना खरंच धन्य आहे. एक एक प्रकार असा बघत होती ना मी, मला माझ्या तर सहनशक्तीच्या पलीकडे. म्हणजे मला ही असं खूप दाखवण्याचा प्रयत्न करत होती की ही खूप कूल आहे आणि ही खूप अशी भारी आहे आणि असं वाटेल कोणाला तरी म्हणजे त्या नव्या नवरीला की मला हीच आवडली, ही मस्त आहे वगैरे. पण नाही, जर ती खरी शहाणी असेल ना ती पटकन ओळखेल की किती अति आहे, किती ओव्हर आहे, किती येडीबाई आहे, हट हुर्र आहे आणि एक नंबरची पुढे 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 करणारी आहे. काय ग मासाडे, तुला एरवी तर खूप तुझं वयला पाण्याचं पडलेलं असतं. मी 30 वर्षाचीच कळी आहे, किती गेली 10 वर्ष नुसती 30व्या वर्षातच अडकली आहे. हां, 40ला टेकली तरी अजून 30च बोंबलते. आणि तुला चिल्ड्रन्स डेचं काहीतरी हे पाहिजे, दिल तो बच्चा आहे जी थोडा कच्चा आहे जी करत असते. आणि आज काय तुला ऊत आलेला, मग पाया पडायचं सगळ्यांच्या पाया पडायचं. असं नाही एकत्र नाही, सगळ्यांच्या पाया पडायचं. आम्ही लाईनीत उभं राहणार आणि मी सगळ्यात मोठी, मी आहे ती महानंदूबाई, महायडीबाई. हट. तो चिन्या एक, तो चिन्या तर कुठल्या ॲटिट्यूडमध्ये काय माहिती, कुठली तरी हप्त्यावर बुलेट घेतली आहे आणि त्याचं पण एवढं फ्लॉन्ट आणि काहीतरी. ठीक आहे कोणासाठी असू शकतं, पण किती ते ॲक्टिंग ह्याच्या कुठे निघून गेले लोक. आपण असं कोणाशी कम्पेअर नाही करत, पण यांचा जो शो ऑफ आणि जो असं काहीतरी जो असं ताट आणि अरे चिन्या एवढा पण एट दाखवू नको स्वतःची. तुला तसं पण कोणी भाव देणार नाही आहे, कोणी देत पण नव्हतं, कोणी विचारत पण नव्हतं. नाचायचं तर नाच, हसायचं तर हस, बसायचं तर बस, जायचं तर जा, उठायचं तर उठ. हट हुर्र चिन्या. आणि त्या खाजीची तर बँडच वाजवली होती तिच्या नॅन्डोने काय अजिबातच राहत नव्हती. चिपकली होती, वैतागली खाजी. ना नाचायला देते, ना खायला देते, ना मिरवायला देते, ना काय करायला देते. एवढे कपडे आणि मेकअप करून गेली, पण काय कुठे तोंड दाखवायलाच मिळत नाही आहे. आणि काय तर थोडंसं त्या हळदीच्या वेळेला थोडं काहीतरी करायला मिळालं. तो नाऱ्या आला कसा बसा, तो नाऱ्या तर कुठेच तोंड लपवूनच बसलेला. ते बहुतेक सांगितलं आहे की माझ्या याच्यामध्ये तुझ्या मिस्टरांना नाही घ्यायचं, तुझ्या मिस्टरांना तर माझ्या याच्यामध्ये नाही घ्यायचं, असं करून बहुतेक सेटिंग झालेली आहे. आणि मग तेव्हा काहीतरी चच्चू तिला उलट्या मिशा म्हणजे तिला ऑलरेडी आहेत तर अशा सरळ मिशा काढत होता, काहीतरी करत होता आणि एकदम खतरनाक. खाजाचा तर पूर्ण बाजा वाजला होता त्या लग्नामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ती साडी, एकतर कोणी सांगितलं यार यांना ना कुठे काय, म्हणजे मी बोलली ना स्टार्टिंगलाच बोलली कुठे काय नेसावं, आणि ती नेसली त्याच्यामध्ये ती माहेश्वरी साम्राज्याची साडी. आणि ते सुद्धा हिच्या बहिणीकडनं ओरिजिनल माहेश्वरी साम्राज्याची साडी नेसली खाजीने हिच्या बहिणीच्या भरोश्यावर. आणि ती मुलगी काय उतरले ना तर खाजी एकदम आधीच त्या साडीचा उल्हास, त्यात ह्या खांजणदेणीचा फार गुणमास. माझी साडी चुरगळलेली वाटते का, मावसाड बोलणार आहे. मावसाड तर बोलणारच नाही म्हणून खूप छान वाटते, नाही खूप छान दिसायली आहेस, एकदम मस्त वाटायली आहे, असंच बोलणार ना ती. तिची साडी आहे म्हटल्यावरती, म्हणजे तिच्याकडनं घेतलेली. काय तू खाजे यार, म्हणजे बोलते ना या खाजेला ना काय म्हणजे इतकी म्हणजे येडीची माया येडी आहे ही खाजी. आणि हिला असं वाटतं की हिची बहीण हिला एकदम बरोबर सांगणार, जे खरं आहे ते हिची बहीण सांगणार. बघ काय म्हणजे इतकी ख्याती पसरली आहे बहिणीची, पण किती विश्वास ना खाजीला. पागल खाजी काय नाचत होती आणि काय ते अवतार करत होती. आणि
अरे मी काय नयनाचं बोलता बोलता विसरली का? हां, तर मी बोलत होती ॲक्च्युली, सॉरी हां, थोडं हे झालं कन्फ्युजन. ती नयना आहे ना, मला जास्तच आगाऊ वाटत होती. मावसाळपेक्षा 4 पावलं पुढे वाटत होती आणि मला वाटतं की तेच मावसाळला दाखवायचं होतं, की मावसाळला वाटलं असेल तिला लोक नावं ठेवतील, पण झालं उलटंच. लोक म्हणजे शेवटी आहेत कोणाचे अंडे? तुझे अंडे. तू ओव्हर ॲक्टिंग तुला सहन करतात, तर तुझ्यापेक्षा जास्त ओव्हर ॲक्टिंग त्यांना आवडणारच ना, म्हणून त्यांना ती नयना आवडते. आणि मस्त नयना मस्त हिचे अंडे ही मुद्दामून अशी हिचीच खेचत होते वाटतं. ह्याच्यामध्ये हिच्यापेक्षा जास्त म्हणजे हिचा ॲक्च्युली मोटिव्ह होता वेगळाच, नयनाला खाली दाखवायचा, पण अंडे बिंग अंडे हिच्यावरच अंडे फेकून मारत होते. बरं झालं, असंच पाहिजे तुला मावसाडे, जास्त हुशार बनते ना. हां, आणि काय ते मंगलाष्टक काय बोलते आणि काय त्यांना इन्स्ट्रक्शन काय देते, हा पाय ठेव, उजवा पाय, डावा पाय, असं तसं. मागून हिचा आवाज, हिची मोठी बडबड, खूप मोठी हुशार समजते स्वतःला. किती गो बाई मी हुशार. अगं पण तुमच्या घरात असे एकाहून एक, म्हणजे तू तर आहेसच नमुनी, पण घरातले सगळेच नमुने आहेत, म्हणजे मोठे पण काय कमीचे नाही आहेत. ह्यांच्यामध्ये हळद चढवायच्या आधीच उतरवून टाकतात. हळद उतरवूनच टाकली एका दिग्गज बाईने, उलटी डोक्यापासून सुरू केलं. आता ह्यांच्यामध्ये उलटी पद्धत आहे का? आमच्याकडे अशीच पद्धत आहे, आमच्या भागात असंच करतात. दिला तू घर दिला ते घर चंडीगड में, दिला ते घर चंडीगड में, दिला ते घर चंडीगड में, गेला ते घर गेला दे. हां वही वॉट दॅट इज दॅट. तर तेच आहे, असं असेल बाबा यांच्याकडचं पद्धत चंदीगडची, की असं उलटी म्हणजे आधी उतरवतात आणि मग चढवतात. आमच्या इथे तर चढल्याशिवाय उतरत नाहीत बाबा, यांच्याकडे उतरून चढतात. असते एकेकाची पद्धत मंडळी, काय करणार आपण ना. तर मग तसं मग ते तर कोणी त्यांना करेक्ट नाही केलं आणि आले मोठी शाणी रीतीभाती परंपरा सांगणारे, परंपरा प्रतिष्ठा अनुशासन. हट पागलबाई, येडीबाई. भक्त तर एक नंबर. आता थोडं भक्तांबद्दल पण बोलूया, अंड्यांबद्दल. तर ते नवऱ्याने नाव घेतलं ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना ताजमहलसाठी खूप कलाकुसर करायला आले, तर भक्तांचं एकदम रक्त उसळून आलं. भक्त बोलतात ताजमहल काय, ताजमहल नाही बोलणे का, रायगड बोलणे का, रायगड आपला रायगड आहे, ताजमहल वगैरे काय बोलतात, असं तसं असे कॉमेंट केले होते. अरे भक्तांनो, टेक अ चिल पिल ब्रो मॅन, नॉट अ ब्रो, यू आर नॉट माय ब्रो. मॅन जस्ट चिल. काय म्हणजे रायगड अँड ताजमहल आणि ह्याच्यामध्ये काय वाद करता तुम्ही? तुम्हाला एवढं पण कळत नाही, हे येडे अंडे यांना एवढं पण कळत नाही की ते ऑटो हे होतं, म्हणजे काय बोलतात त्याला, व्हॉइस जनरेट होतं आणि ते इंग्लिशमध्ये येतं, एवढं पण यांना नाही समजत. काय कॉमेंट्री बाबा बाबा बाबा. ते राहू दे तुम्ही, ते हिंदू आणि काहीतरी म्हणजे ताजमहल आणि आपलं असं मराठ्यांचं रक्त बिक्त ते राहू दे. आधी साधं तुम्ही हे बेसिक शिकून घ्या. त्याच्यामध्ये तर म्हणजे फुल इमोशनल डॅमेज. तोबा तेरा जलवा, तोबा तेरा प्यार, तेरा अंडो का इमोशनल अत्याचार. कोणी लिहिलेलं की अगं मराठी आपली मातृभाषा आहे, असं नाही करायचं, मराठीतला गोडवा वेगळा असतो, मराठीतच व्हिडिओ बनवायचे, इंग्लिशमध्ये काय बनवलं, इंग्लिशमध्ये चांगलं नाही वाटत, तू खूप छान बोलते, तुला खूप छान इंग्लिश येतं, पण इंग्लिश नाही बोलायचं. आणि मग एकीने लिहिलं कागद आहे, तू इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवला, एवढा छान व्हिडिओ मराठीत करायचा नको. आणि एकाने लिहिलेलं का गं आम्हाला नाही समजत ना, कशाला ते इंग्लिशमध्ये बनवते व्हिडिओ, किती वेळा सांगितलं इंग्लिशमध्ये व्हिडिओ नको बनवत जाऊ. आणि एक तर महान अंड्याने लिहिलं होतं की तुझं चॅनल हॅक झालंय वाटतं, हॅक. पण रिअली आय ॲप्रिशिएट हां, म्हणजे खरंच अवॉर्ड दिलं पाहिजे तुला. मावसांनी जे कोणी अंड्याने ही कॉमेंट केली होती ना, त्याला बेस्ट अंडा ऑफ द मावसाड चॅनल म्हणून अवॉर्ड दिलं पाहिजे, तुला जाहीर केलं पाहिजे. तुला एक माहेश्वरी साम्राज्याची साडी अशी उतरण म्हणून फेकून मारली पाहिजे. म्हणजे इतकं तू मावसाडला जवळून ओळखतेस की तुला माहिती आहे की इंग्लिश बोलूच शकत नाही, इंग्लिश बोलूच शकत नाही. जर ती बोलते याचा अर्थ हे मावसाड नाही आहे, हे कोणतरी दुसरं आहे आणि चॅनल हॅक झालेलं आहे. व्हेरी गुड मंडळी. किती तोफाची मारायची याला सलामी, ठोकायचं यालाच उडूया आपण तोफेमध्ये बसून. हां बेस्ट आहे, हिलाच बसूया आपण, जी कोणी अंडी आहे तिलाच बसूया आणि असं तोफ गोळ्या उडवूनच टाकूया. असं सलामी काय, हिचीच सलामी द्यायला पाहिजे.
बेस्ट, एकदम बेस्ट. ठोकत आली मंडळी. देवा, फुल एकदम इतकी मजा आली ना मंडळी, इतकी हसून हसून पुरे वाट झाली ना. म्हणजे मावसाडपेक्षा ते व्हिडिओ बघण्यापेक्षा त्याच्या कॉमेंट वाचण्यातच इतकी मजा येत होती ना. फुल इंटरेस्टिंग, फुल धमाल, एकदम मज्जा केली. बरोबर बोलतात अंडे की ताई, आम्ही ना तुझ्याबरोबर आम्ही पण तेवढीच धमाल केली. खरंच तुम्ही तर केलीच, मी पण केली. खूप धमाल आली मंडळी. आणि आजचा व्हिडिओ तर एकदम नॉनसेन्स होता, काही अर्थच नव्हता. ते खॅ खी खू चाललेलं, कशाला हसत होते काय काहीच कळत नाही. नुसतं कॅमेरा लावून सोडून दिलेला, त्यांचे जोक्स त्यांनाच माहिती आणि काय करत होता. पण एक गोष्ट सिद्ध झाली की मावसाड एक नंबरची खाष्ट नणंद आहे. जर ती असं म्हणजे आत्या भावाला आणि असं म्हणजे जो आपला सख्खा भाऊ पण आहे त्याच्या पण बहिणीच्या पुढे जाऊन 4 पावलं पुढे जाऊन इतक्या लेवलवरती स्वतःचा मोठेपणा करत असेल तर अशा लेवलची माणसं काय असतात आणि कसे असतात ना ते आपल्याला बरोबरच माहिती आहे. तर मावसाड तू स्वतःचं तू तेरा देख, जास्त लुडबुड नको करू. बोलायला आहे ना पाहुणीसारखं द्यायचं, पाहुणीसारखं यायचं, जास्त चवणीगिरी नाही करायची, समजली का? हां, आणि ते चिन्याच्या ह्याच्यामध्ये कर, बघूया तो किती उभा करतो. तू आता ना हे जे बाकीचे आहेत ना ह्यांनी ना ते चिन्याच्या ह्याच्यामध्ये पण नीट असं ना उट्ट काढायचं, चांगलंच असं पुढे पुढे करा ना. कारण ही जसं दुसऱ्याच्या ह्याच्यात करते, हिच्या भावाच्या लग्नात दुसऱ्यांना करू देणार आहे का? मोठी शहाणपणा करते ती, खूप मोठी. आणि तुला घेतलं आहे ना, तुला जरा व्यवस्थित हे केलं आहे ना, ती नयनाची आई उभी नाही करत ना, तुला तसंच तुला तीच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. ही आत्या ना थोडीशी ढील दिली आहे तर जास्तच बसते. हिला ना बसवू नका ओ आत्याबाई, या बसवले ना तर ही डायरेक्ट बसते तिथे फटकानच मांडते. हां, करेल टमरेल घेऊनच फिरत असते, टमरेलवाली येडीबाई. साडी बघितली का? म्हणजे कुठची साडी कधी नेसायची? ती आता पूजेला अशी साडी नेसलेली की म्हणजे नवरीला टफ. मग कोणीतरी येऊन विचारलं की बापरे तेवढंच, म्हणजे काय बघायलाच नको. अशी जी लाल साडी नेसून आणेच एकदम टमाटर बडे मजेदार, वा टमाटर बडे मजेदार, असे एकदम लाल होणार मग मावसाड. काय विचारू नको. मीच वाटली का तुम्हाला? मी नाही आहे हो, ती आहे हो. मी तर तुम्हाला वाटते का सुकटलेला बांबू? बघा कसं मास चढलंय, एकदम लग्नाच्या आधीच लग्न मानवलंय. ती आहे आमची वहिनी, मी तर सुकटलेली सुकड बांबू आहे. तर मावसाड एकदम असं दाखवण्याचा प्रयत्न करत होती की तीच आहे, म्हणजे ती ना स्वतःच्याच विश्वात होती. आता ती त्यांच्या बिहाफवर हनीमूनला पण जाणार आहे. बाकी नाईट ड्रेस वगैरेची खरेदी तर मावसाडने केलेलीच आहे. आणि मावसाड आज नवीन वर्ड शिकून आलेली आहे आणि तो तिला आज बोलायचाच होता की तिला आता एक नवीन वर्ड यायला लागला आहे. आणि त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न करून फायनली मावसाडने म्हणून स्पेशली सांगितलं की मी आल्या बॅग्स उपसल्या आणि सगळं मी जे काय करायचं होतं ते करून टाकलं आणि सगळं काही लावून टाकलं आणि धुवायला टाकायचं धुवून टाकलं, हे सगळं मी केलं. आणि कारण कसं होतं ना, आपण असा विचार करतो की आपण आराम करूया आणि मग नंतर निवांत करूया. पण मी तुम्हाला खरंच सांगते आय स्वेअर ते नाहीच होत. असं म्हणजे मावसाड तिच्या भाषेमध्ये खूप असं जोर देऊन आय स्वेअर असं, म्हणजे आय स्वेअर असं तिला असं एकदम नॅचरली बोलता येत नव्हतं. पण ते बोलायचं होतं की मला आय स्वेअर असं बोलता येतं. आई स्वेअर, आईची स्वेअर नाही होत. असं शेवटी मावसाडने बोलली मी बोलली कस्टर्ड ॲपल बोललं मी, आय स्वेअर बोलली. मावसाड एरवी तिला असं छोट्या मोठ्या गोष्टीने लगेचच आजारी पडते, पण आता ती एकदम बरोबर असं तिचं टार्गेट अचीव करून आलेली आहे, त्याच्यामुळे तिला काही झालेलं नाही आहे. आणि चच्चू कॅमेरामन आजारी पडला आहे आणि तसंच इवलूसा भैरव पण त्याच्याबरोबरच आजारी पडला आहे. पण मावसाडला सगळंच मानवतं. तिकडचं काहीही असलं तरी उंडे खाऊन पण ती दिवस काढू शकते, उंडे खाऊन पण तिचं पोट नाही बिघडणार. तर त्याच्यामुळे मावसाड एकदम फिट अँड फाईन आहे आणि बाकी सगळे उंडेचे पुंडे झालेले आहेत. सो अशा रीतीने इथेच आपली एका लग्नाची 4-5वी गोष्ट इथेच संपते. आणि तुम्हाला आय होप आवडली असेल ही सगळी स्टोरी. आवडली असेल तर काय नाही, जे करायचं करा तुम्हाला, जे पण मी काय असं कोणाला काय बोलत नाही बाबा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.